माझ्या सर्व श्रोत्यांना माझा मनापासून नमस्कार. तुम्हाला कथा खूप आवडतायत आणि तुम्ही इतका छान रिस्पॉन्स देताय त्याबद्दल तुमचे आभार मानून आजच्या कथेला सुरुवात करते. आजच्या कथेचं नाव आहे भाऊजी. लेखिका पुन्हा एकदा नीता गद्रे आणि अभिवाचन पुन्हा एकदा चेतना वैद्य. तुम्हाला आवडतं ना हे कॉम्बिनेशन? चला सुरुवात करूया. दुपारचे 3 वाजले तरी विक्रांत अजून जेवायला आला नव्हता. अंजलीला खूप भूक लागली होती, पण नवऱ्या आधी कसं जेवायचं असा विचार करून ती नव्हती जेवली. भुकेनं अगदी कळंजायला झालं बाई तिला. तेव्हा तिनं थोडे भाजलेले दाणे आणि गुळ खाल्ला आणि पाणी प्यायली. ती भुकावली तर होतीच, पण त्याहीपेक्षा ती जास्त कंटाळली होती, ताटकळली होती. रोज विक्रांत साधारण 1:30 ते 2 पर्यंत जेवायला यायचा, पण अनेकदा त्याला 3ही वाजायचे. 2-3दा असं सुद्धा झालं होतं की तो जेवायला आलाच नाही. अंजली वाट बघून थकली आणि शेवटी रडायला लागली. हे काय लाईफ आहे का? त्यांच्या घरात लँडलाईन तर नव्हताच. विक्रांतकडे मोबाईल होता, पण अंजलीकडे नव्हता. विक्रांत म्हणायचा, तुला काय करायचंय मोबाईल? तुझं ना कुठे जाणं ना कुठे येणं. मी जेवायला वेळच्या वेळी येतोच की. मला उशीर होणारच असेल तर तो टाळता येण्यासारखा नसतो. मग तो तुला कळवून तरी काय फायदा आहे? तुला अगदी वाटलाच करावासा फोन तर आपल्या घराशेजारी बूथ आहेच की, तिथून कर मला फोन. फोन कर असं विक्रांत म्हणायचा खरं तर, पण त्याला तसा काही फारसा अर्थ नसायचा. अंजलीनं लाडात येऊन एकदा, लवकर या ना घरी आज, मी जेवायला एक सरप्राईज केलंय असं सांगण्यासाठी म्हणून फोन केला तर तो चिडलाच. फारसं महत्वाचं काम नसताना फोन का केलास असं त्यानं विचारलं तिला. त्यानं रात्री घरी आल्यानंतर उखडलेल्या स्वरात बजावलं होतं तिला. फोन वाजला की तो कुणाचा आहे ते मी आधी बघतो. फोन माझ्या क्लायंटचा किंवा आईबाबांचा असेल तरच मी तो घेतो. उगीच बायकोचा, मित्राचा, आत्तीचा, मावशांचा फोन घ्यायला मला वेळ नसतो, कळलं का? त्यांच्याशी बिनकामाच्या दिडकीच्याही आर्थिक फायदा नसलेल्या गप्पा मारण्यात मला इंटरेस्ट नाही. असले फोन वाजले की मी घेत नसतो, कळलं? मी मीटिंग मध्ये असलो की फोन सायलेंटच ठेवतो. जे नंबर सेव्ड नाहीत ते मिस्ड कॉल मी सहसा घेत नाही. आय हॅव नो टाइम. माझ्या बिझनेसची मी आत्ताच सुरुवात केली आहे, चांगली असलेली नोकरी सोडून. माझा बिझनेस मला वाढवायचा आहे. मला कमी भांडवलात जास्त नफा काढायचा आहे. म्हणूनच माझा बिझनेस मी अगदी इकॉनॉमिकली चालवतो. माझ्याकडे स्टाफ अतिशय कमी आहे. आम्ही जी काही मोजकी माणसं आहोत ती सगळी खूप कामात असतो. आम्हाला खूप वर्कलोड आहे. आम्हाला आमचा वेळ आणि श्रम नीट मॅनेज करावे लागतात. माझ्या प्रायोरिटीज मी ठरवल्यात. कमी वेळात अधिक आउटपुट प्रत्येक माणसातून काढणं हे माझं ध्येय आहे. प्रत्येक माणसातून म्हणजे मीही त्यात येतो बरं का. माझं शरीर, माझी बुद्धी सुद्धा त्यासाठीच आहे, आउटपुटसाठी. म्हणून मी स्वतःची तब्येत धडधाकट ठेवतो, योग्य आहार घेतो, व्यायाम करतो, स्वतःला फिट ठेवतो. कशासाठी फिट ठेवतो स्वतःला? फक्त माझ्या बिझनेससाठी. सिनेमे, टीव्ही बघण्यासाठी, वाण सामान आणण्यासाठी, बायको बरोबर फिरण्यासाठी आणि तिचं अय्याइश्य ऐकण्यासाठी नाही. माझ्या प्रायोरिटीजच वेगळ्या आहेत. मी असाच जगलोय आजपर्यंत, असाच वागलोय. वडिलांच्या शिस्तीत 10-10 तास ढुंगण न हलवता अभ्यास केलाय, म्हणून इंजिनियर झालो, कळलं का? MBA केलंय, थोडे दिवस नोकरी करून स्वतःचा बिझनेस सुरू केलाय. मला यशस्वी बिझनेसमन व्हायचंय. अंडरस्टूड? माझ्या बाबांचं ते स्वप्न आहे आणि मला ते पूर्ण करायचंच आहे. खूप गरिबीत दिवस काढलेत आम्ही. आईनं कष्टाची कामं केली, बाबांनी नोकरी करून ओव्हरटाईम करून शिकवलंय मला. तेही परवडत नसताना हॉस्टेलला ठेवून डोळ्यांची भोक झाली त्यांच्या काम करून करून. त्यांच्या पुढे एकच ध्येय होतं, मला घडवण्याचं. आत्ता कुठं त्यांच्या कष्टाला फळ आलंय आणि मी त्यांचे सगळे प्रयत्न मातीमोल करू? शक्य नाही. तू लग्न करून या घरात आली आहेस, घरकाम कर, घर नीट ठेव. घरातलं कामही महत्वाचंच आहे. वर्षातले 6 महिने आई बाबा इथं राहायला येतात, त्यांचं सगळं नीट झालं पाहिजे. म्हणून तू नोकरी करायची नाहीस. तू खूप महत्वाची आहे संजू. तू माझी काळजी घेतेस म्हणून मी कामावर जाऊ शकतोय, तुला माहिती आहे? अगं घरचं कामही प्रोडक्टिव्ह असतं.
कोणताही देश तिथल्या कामगारांनी केलेल्या कष्टावरच चालत असतो. हा कामगार जन्माला घालण्याचं, त्याला घडवण्याचं, तो देशाला देऊन टाकण्याचं काम स्त्री करते. पुढेही त्या कामगाराची देखभाल, मेंटेनन्स नीट करून तो निवृत्त होईपर्यंत त्याला कार्यक्षम ठेवण्याचं काम सुद्धा घरातली स्त्रीच करत असते. हे काम बिनमहत्वाचं आहे? मुळीच नाही. सर्वोच्च महत्वाचं काम आहे ते तू करतेस. सो नीट वाग. हे विक्रांतचं तत्वज्ञान होतं. त्याचं म्हणणं बरोबर असलं तरी ते अत्यंत बोरिंग आणि अनरोमॅन्टिक होतं. मध्यमवर्गीय आईबापांची निम शहरात लहानाची मोठी झालेली अंजली ही एक साधी मुलगी होती. आयुष्याकडून तिच्या फार मोठ्या अशा अपेक्षा नव्हत्याच. फार माफक अपेक्षा होती तिची. नवरा लवकर घरी यावा, त्याचा सहवास मिळावा, तो माझ्या वाट्याला यावा, बस इतकंच. तिचं घरकाम केव्हाच संपायचं. त्याचे आई बाबा त्यांच्या घरी राहायला यायचे तेव्हाच घरात काम असायचं. त्यांची सेवा शुश्रूषा, औषध पाणी, शेकायची पिशवी, पाय चेपणं, सतत सारखा चहा, पथ्याचं खाणं पिणं, तोंडाला चव नये म्हणून मग तरतरेचे चटकदार पदार्थ करणं, त्यांना भेटायला येणाऱ्यांचा पाहुणचार करणं. या सगळ्या रगाड्यात विक्रांत तिला शांतपणे भेटायचाच नाही. तो रात्री कामावरून थकून उशिरा यायचा. तिच्याशी 2 वाक्य बोलायचा. मला उद्या लवकर जायचंय, 7ला ब्रेकफास्ट रेडी ठेव, आणि लगेच झोपायचा. रोजही दुपारी 1:30च्या आसपास घरी यायचा. वॉच घेऊन जेवायचा. जेवणाचा उद्देश खाण्याचा आनंद मिळवणं हा नाहीच, शरीराची कार्यक्षमता वाढवण्यासाठी अन्न रूपाने ऊर्जा पुरवठा करणे हा असायचा. नंतर तो अगदी अल्पकाळ झोपायचा. झोपेचा उद्देश विश्रांतीच्या काळात मेंदूमधील पुनर्निर्मितीसाठी आवश्यक असणारी सर्व कार्ये परिणामकारकरित्या चालू राहतात आणि चेतापेशींमध्ये आवश्यक प्रथिनांची निर्मिती होते, म्हणून झोपणे हा असायचा. अर्धा तास झोपून अधिक कार्यक्षम होऊन तो कामावर परत जायचा. त्याचे आई बाबा आले ना की दिवसभर घरकाम. संध्याकाळी 7 वाजता सासूबाईंचं जेवण, 7:30ला सासरे दूध प्यायचे. सासूबाईंचं दिवसभर पोथी वाचन, जप, झोप, सासऱ्यांचं पेपर वाचन, 21 वेळा रामरक्षा पठण, फिरणं आणि झोप. दोघंही कोणत्या तरी वंश, कुणाच्या तरी लग्नाच्या हकीकती, कोणते तरी श्यामकाका आणि अन्य माणसं यांच्याबद्दल बोलत बसायचे. अंजलीशी त्यांचं फारसं बोलणं व्हायचंच नाही. त्यांच्या दिवसभरात ज्या काही डिमांड्स असतील त्या पुऱ्या करण्यासाठी अंजलीला हाक मारून तिला त्या कळवल्या जायच्या. हेच त्यांचं तिच्याशी बोलणं. ते दोघं नसताना तर तिचं घरकाम 2च तासात संपायचं. घरात टीव्ही नव्हताच, रेडिओ सुद्धा नव्हता. एक टेप रेकॉर्डर होता, पण कॅसेट्स फक्त 6च होत्या. लायब्ररी लावलेली नव्हती. रोजचा एकच पेपर यायचा, तोही इंग्रजी. तो ती वाचायची, पण मराठी पेपर वाचण्यात जी मानसिक तृप्ती मिळते ती इंग्रजी वाचून कशी मिळणार ना. ते पुणे शहरात राहत होते, तरी आसपास मराठी बोलणारं कुणी नव्हतंच. सगळे अन्य भाषिक होते. प्रत्येक जण कामात. कामावरून आले की आपापल्या फ्लॅटमध्ये बंद. क्वचित कुणी भेटलंच तर 2-4 वाक्य बोलून वरवरची चौकशी करायची, तीही हिंदीतून. माणूस हा सोशल ॲनिमल आहे. ती मात्र साखळीला बांधून ठेवलेल्या ॲनिमलचं जीवन जगत होती. आत्ताही एखाद्या पाळीव जनावरासारखी ती विक्रांतची वाट बघत होती. शेवटी एकदाचा विक्रांत आला बाबा. कसलीशी चाहूल लागली म्हणून ती दाराकडे झेपावली. दार उघडून बघते तर दारात एक कार उभी होती. खूप भारी, लांब लचक, पॉश कार. त्या कारमधून विक्रांत उतरला आणि आणखीन एक माणूस उतरला. तो माणूस ड्रायव्हिंग सीटवरून खाली उतरला. त्या अर्थी ती कार त्या माणसाचीच असावी. तो कारमधून उतरला. त्यानं रिमोटनं कार लॉक केली. ते दोघं घरात आले. अंजलीच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह. मग विक्रांतनं ओळख करून दिली. हा समीर, माझा मित्र. इंजिनिअरिंगला थ्रू आउट आम्ही एकत्र होतो. हॉस्टेलमध्ये रूममेट होतो. आणि समीर ही माझी बायको बरं का, अंजली. नमस्कार वहिनी. नमस्कार भाऊजी. ए चहा कर अंजू जरा. हो करते. हा, तुम्ही जेवलायत का दुपारी? काय करू, जेवणाचं करू की खायला करू? अगं हा दुपारीच माझ्या ऑफिसात येऊन धडकलाय. खाल्लंय आम्ही भरपूर. चहाच कर.
अंजलीला वाटलं दोघांनी बाहेर खाल्लं, घरी आपण वाट पाहत असू, उपाशी असू, असं लक्षात नाही आलं विक्रांतच्या. ती मुकाट्यानं स्वयंपाकघरात आली, चहा केला, डब्यातली बिस्किटं काढली, बाहेर आणली. तिघं चहा प्यायला लागले. विक्रांत अंजलीकडे पूर्ण दुर्लक्ष करूनच समीरशी बोलत होता. त्या दोघांसोबत अंजली एकट्यानं चहा प्यायली. विक्रांत गप्पा मारताना खूप हसत होता. त्याला इतका प्रफुल्लित झालेला ती पहिल्यांदाच बघत होती. मध्येच समीर विक्रांतला म्हणाला, वहिनींशी काहीच बोलत नाही आहोत आपण. बॅड मॅनर्स. तुझ्या लग्नात फार थोडा वेळ होतो मी, वहिनींची नीट ओळख झालीच नाही. काय वहिनी, काय म्हणता, कशा आहात? आहे ना, अंजू म्हणाली. या विक्रांतला सांभाळणं महा कठीण आहे हो. सॉलिड प्रॅक्टिकल माणूस आहे हा. साल्या, अजून तुझी बायको तुझ्याबरोबर राहते हे भाग्य समज तुझं. मला तर वाटतंय थोड्याच दिवसात कंटाळून सोडून जातील त्या तुला. अजूनही पूर्वीसारखाच आखडू आहेस का रे तू? विक्रांत म्हणाला, साल्या तू बोलतोयस म्हणून ऐकून घेतोय. दुसरा असताना माझ्या हातचा मारच खाल्ला असता त्यांनी. तुलाही मी एकदा मारलंच होतं की, आठवतंय का? आठवतंय तर. दुसऱ्या दिवशी आपला पेपर होता, तरी आदल्या दिवशी तुला जबरदस्तीनं सिनेमाला घेऊन गेलो होतो. त्या पेपरात तुला मार्क्स कमी पडले म्हणून तू मला मारलं होतंस. समीर, अरे चांगली, खरंच चांगली बायको मिळाली आहे मला. माझी होम फ्रंट एवढी सायलेंट आहे म्हणून मी माझ्या कामावर कॉन्सन्ट्रेट तरी करू शकतोय. माझ्याबद्दल वाईट साईड बोलून माझ्या चांगल्या संस्कारातल्या बायकोला बिघडवू नकोस हा. ती सोडून गेली तर वाट लागेल माझी. प्रेम आहे माझं तिच्यावर. अंजलीचा आपल्या कानावर विश्वासच बसेना. विक्रांत आपल्याबद्दल एकूणातच काहीतरी बोलतोय आणि तेही चांगलं बोलतोय. त्याचं प्रेम आहे आपल्यावर. पण प्रेम आहे म्हणून इतकं गृहीत धरायचं का? माझ्या भावभावनांचा काहीच विचार करायचा नाही. कोण आहे मी त्याच्या घरात? नोकर का एक पाळलेलं जनावर? मालकाची वाट बघणार आणि त्याच्या घराची राखण करणार? समीर म्हणाला, विक्या, आपण इतक्या वर्षांनी भेटतोय, सेलिब्रेट करूया की. चला, मी तुम्हाला दोघांना पार्टी देतोय आज. कशाबद्दल? अरे माझं प्रमोशन झालंय ना. टेक्सक्विन मध्ये चीफ इंजिनियर झालोय मी आता. हार्टी कॉंग्रॅच्युलेशन्स. कॉंग्रॅच्युलेशन्स भाऊजी. थँक्यू थँक्यू. तो आनंद तुमच्याबरोबर शेअर करायचा आहे मला. आज आपण बाहेर जेवायला जाऊया. कुठं जायचं बोल? एखादं इथलं 5 स्टार हॉटेल सांग. छे, मला कुठे माहिती आहे? अरे, तुला इथलं चांगलं हॉटेल माहिती नाहीये? वेट, मी इंटरनेटवर शोधतो. माझ्याकडे लॅपटॉप नाहीये. माझ्या मोबाईलवर आहे ना इंटरनेट, मी काढतो शोधून. वहिनी, तुम्ही आवरायला घ्या, आपण अर्ध्या तासात निघू. समीरनं मोबाईलवर सर्फिंग करून हॉटेल शोधून काढलं. तो म्हणाला, चला क्विक, लगेच निघूया. आधी मस्तपैकी कार राईड, नंतर आईस्क्रीम, नंतर सिनेमा, शेवटी जेवण. 1 मिनिट, हा बघ सिनेमा पण सापडला. जॅकी चॅनचा आहे. अरे धमाल विनोदी असेल. सोबत क्रिस टकर आहे. मस्त हसूया. जेवण झाल्यावर तिथं पुलावर जाऊन बसू, छान गार वाऱ्यात गप्पा मारू. डन. मोगॅम्बो खुश हुआ, उसकी पार्टी खाओ सब गरीब लोग, हा 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 हा. समीरच्या अंगात आनंदाचं भूत संचारलं होतं. त्यानं अंजलीकडे मोर्चा वळवला. वहिनी, बघत काय उभ्या राहिला, चला आवरा लवकर. मस्तपैकी भारी साडी नेसा, दिसायला खूप सुंदरच आहात तुम्ही वहिनी. थिएटर मधले आणि रस्त्यातले लोक तुमच्याकडे वळून वळून बघतील. साल्या, तुझे आपल्या कॉलेज मधल्या पोरींवर मारायचे डायलॉग माझ्या बायकोवर मारू नकोस हा. काय उपयोग? अंजू वहिनींना तू आधीच पटकावलंयस. छोड यार. वहिनी तुम्ही तयार व्हा बरं. अंजू तयार झाली. खूप सुंदर दिसत होती ती. विक्रांत तिच्याकडे नवलाईनं पाहत होता. समीरनं भारावलेली नजर टाकली तिच्यावर. तिघं बाहेर पडले. समीरनं रिमोटनं कार अनलॉक केली. आदबीनं तिला कारचं मागचं दार उघडून दिलं. ती कारमध्ये बसली. कारची सीट मऊ गुबगुबीत कमालीची आरामदायक होती. पुढच्या सीटवर ते दोघं बसले. एखाद्या राजकन्येप्रमाणे आपोआप तिची पावलं डौलदार लयदार पडली होती कारकडे येताना. मागच्या सीटवर बसतानाही ती अगदी ऐटीच बसली होती. कॉन्फिडंट, सुंदर दिसत होती.
समीर आणि विक्रांतनं नजरेनंच तिला तसं सुचवलंही होतं. शिवाय मगाशी विक्रांत म्हणाला होता त्याचं तिच्यावर प्रेम आहे म्हणून. तिच्यातली स्त्री आज सुखावली होती. तिचा अहम गोंजारला गेला होता. कारमधल्या एसीचा गारवा, त्या थंड लहरींबरोबर पसरत जाणारा युडिकोलनचा मंद सुखद दरवळ. तिने अतिसुखाने डोळे मिटून घेतले. समीर आणि विक्रांतचं पुढच्या सीटवर चकाट्या पिटणं सुरूच होतं. दोघंही खूप आनंदात होते. गप्पा मुख्यतः त्यांच्या इंजिनिअरिंग कॉलेजमधल्या मोजक्या आणि दिसायला बेतासबात असलेल्या मुली, मोटरसायकलवरून दणादण फिरणं, बिअर पिणं, बंक केलेली लेक्चर्स, प्रोफेसरांवरच्या कमेंट्स, परीक्षा जवळ आल्यावर झोप न येण्यासाठी गोळ्या घेऊन केलेला अभ्यास, याबद्दलच होत्या. कारमध्ये लागलेल्या ठेकेदार संगीतावर ताल धरत गाडीच्या खिडकीतून बाहेर बघत अंजू बसली होती. समीर मधून मधून तिच्याकडं मागे वळून बघत काहीतरी गमतीदार बोलत होता. त्यावर हसून ती सुद्धा प्रतिसादही देत होती. पुण्यात राहूनही ती पुण्यात फिरली नव्हती. बाहेरचे गजबजलेले रस्ते, लखलखती दुकानं, मधूनच उंच उभे राहिलेले शॉपिंग मॉल्स, फ्लायओव्हर्स, सगळं चकाचक वातावरण बघताना तिला अगदी फ्रेश वाटत होतं. समीर गाडी अगदी सफाईदार चालवत होता. अधूनमधून पुण्याच्या ट्रॅफिकवर कमेंट्स करत होता. ते ऐकून तिला जाम हसू फुटत होतं. किती छान वाटतं ना हसलं की. समीर किती हसरा, उमदा, आनंदी, सगळ्यांना आपलंसं करणारा कसला प्लेझंट मुलगा आहे. एक मोठी राईड घेऊन ते एका आईस्क्रीमच्या पार्लरमध्ये गेले. आईस्क्रीम तिला खूप आवडायचं. ते समोर दिसलं ना की लहान मुलासारखा हवरटपणा करायची ती. पार्लरमध्ये गेल्यावर समीरनं मेनू कार्ड तिच्या समोरच ठेवलं. बोला वहिनी, कोणतं आईस्क्रीम पाहिजे? चॉईस तुमचा आहे, कितीही खा. तिनं मेनू कार्ड वाचून तिची आवडती 2 आईस्क्रीम्स मागवली. समीरनं लगेच ऑर्डर दिली. ती 2 खाऊन संपल्यावर त्याच्या चॉईसनं आणखी 2 आईस्क्रीम त्यानं मागवली. मग ते तिघांनी एका मल्टिप्लेक्सकडे मोर्चा वळवला. तिथल्या महागड्या शॉपिंग मॉलमध्ये समीरनं अंजूसाठी एक सुंदर पर्स आणि विक्रांतसाठी एक टी शर्ट घेतला. नंतर त्यांनी तिथं विंडो शॉपिंग केलं. तिला वाटलं किती किती काय काय वस्तू निघाल्यात. केवढ्या महाग. मॉलमधले ते सरकते जिने, त्या जिन्यावर पाय ठेवताना ती पडतच होती. समीरनं तिला पकडलं म्हणून बरं झालं. मग त्याच मल्टिप्लेक्समध्ये त्यांनी छान सिनेमा बघितला. तिथं काय झालं, त्या तिघांना रांगेतल्या बरोबर मधल्या सीट्स मिळाल्या होत्या. दोन्ही बाजूला परके पुरुष येऊन बसले. अंजूला संरक्षण द्यायचं म्हणून तिच्या उजव्या बाजूला समीर बसला, तर डाव्या बाजूला विक्रांत. समीर मोकळा चाकळा बसला होता. त्याच्या मांडीचा, हाताचा स्पर्श तिला होत होता. मधूनच तो तिच्या समोर झुकून विक्रांतशी काहीतरी बोलत होता, तेव्हा त्याच्या केसांचा स्पर्श तिच्या चेहऱ्याला होत होता. सिनेमा संपला आणि मग ते जेवायला गेले. समीरनं तिला विचारलं, वहिनी, कोणती बिअर घेणार? कोणती बिअर? भाऊजी, कोणती बिनती मला नाही माहिती. मी कधी बिअर प्यायलेलीच नाहीये. मग आज प्या. छे बाई, नको. घ्या ना, माझ्यासाठी काही नाही होणार. मस्त मजा वाटेल तुम्हाला. तरंगल्यासारखं होईल, अगदी रिलॅक्स्ड वाटेल. मनावरचा ताण जाईल, एक छान असा फील येईल. आणि त्यात काहीच वाईट नाहीये. आपण एन्जॉय करायला आलोय ना. मजेत राहायचं आयुष्यात. एकदाच मिळतो नरदेह. कुठलीही मर्यादा सोडायची नाही, पण सगळे अनुभव घेऊन बघायचे. घ्या, मी सांगतो म्हणून घ्या. अंजलीनं विक्रांतकडे पाहिलं. होही नाही आणि नकोही नाही अशा नजरेनं त्यानं तिच्याकडे पाहिलं. तिला मोह झाला. उत्सुकता तर होतीच. कशी लागते बिअर, कसं होतं प्यायल्यावर, बघूया. तिनं होकार दिला. समीरनं ग्लास भरले. तिचा हात समीरनं ग्लास सकट उंच धरून तिघांनी चिअर्स केलं. तिनं पहिला घोट घेतला. कडू झार चव. शी, किती बेकार चव. बेसिनमध्ये जाऊन चूळ थुंकावी. तिनं कशीबशी ती बिअर गिळली. मला नको, तोंड वाकडं करत ती म्हणाली. समीर हसायलाच लागला. तुम्हाला काय वाटलं, बिअर म्हणजे सरबतासारखी गोड असेल? चला, घ्या दुसरा घोट. तुमच्या ग्लासात ओतलीये तेवढी तरी संपवा. घ्या. तिनं विक्रांतकडे परत पाहिलं. तो नजरेनं हो म्हणाला. तिनं दुसरा घोट घेतला.
मग तिसरा, कशी बशी तिनं ती बियर संपवली. समीरनं जेवण मागवलं, ते तिघं जेवायला लागले. इतके वेगळे, नवे, पूर्वी कधीच न खाल्लेले उत्कृष्ट चवीचे विविध पदार्थ आज ती प्रथमच खात होती. ती पोटभर मनसोक्त मनापासून जेवली. बियरचा परिणाम लगेच झाला तिच्यावर. तिच्या चित्तवृत्ती प्रफुल्लित झाल्या. ती मंत्रभारित झाल्यागत समीरकडे बघायला लागली. भाऊजी, थँक्स थँक्स फॉर दिस ब्युटिफुल इव्हनिंग अँड फॉर द वंडरफुल पार्टी. भाऊजी, असं मधून मधून यायला पाहिजे ना, मजाच येते मग आयुष्यात. आजच्या माझ्या दिवसाचं कसं सार्थक झालंय नाही. अदरवाइज माझं रोजचं लाईफ, यू नो. नो, यू डोंट नो. ये जीना भी कोई जीना है लल्लू. पण आज की नाही मजा आली, खूप मजा आली. बिरबल, आज ही बेगम खुश आहे तुझ्यावर. काय देव तुला. बोल बंदे, बोल बोल, तेरी रजा क्या है. तू मला दिलेल्या या सुंदर संध्याकाळच्या बदल्यात मी काय देऊ तुला. समीर हसत म्हणाला, अरे ही तर पाव ग्लासातच कामातून गेलीये. समीर हसला, विक्रांतही हसला आणि मग अंजलीही हसत सुटली. जेवण झाली, ते तिघे हॉटेलमधनं बाहेर पडले. एका तंद्रीत अंजू समीरच्या कारकडे गेली आणि समीरनं रिमोटनं अनलॉक केलेल्या कारचं पुढचं दार तिनं सरळ जाऊन उघडलं आणि फ्रंट सीटवर बसून टाकलं. दिमाखात. समीर तिच्या शेजारी ड्रायव्हिंग सीटवर बसला. विक्रांत तिच्याकडे गई कामसे अशा नजरेनं पाहत मागच्या सीटवर जाऊन बसला. कार सुरू झाली. पार्टीला निघतानाचा उत्साह, आनंद आता ओसरला होता. तिघही वास्तवात आले, भानावर आले. तिघही एकमेकांशी फारसं काहीच न बोलता बसले होते. विक्रांत, समीर एकमेकांशी आधीमध्ये एखादं वाक्य बोलले तरी पण अंजू समोरच्या रस्त्याकडे एकटक पाहत शांत बसून होती. त्या दोघांचं घर आलं. समीरनं कार थांबवली. विक्रांत उतरला, तीही उतरली. विक्रांत समीरला म्हणाला, इथेच राहा ना आता, इतक्या रात्री कुठे जातो लॉजवर. नको, निघतो. माझ्याबरोबर माझा असिस्टंटही आहे तिथे, तो वाट बघत असेल माझी. शिवाय उद्या अगदी लवकर मुंबईत पोचायचंय, पुढं प्लेन पकडून दिल्लीला जायचंय मला, तेव्हा निघतो मी आता. विक्रांतनं ओके अशा अर्थी खांदे उडवले. घराची किल्ली घेऊन तो दार उघडायला गेला सुद्धा. अंजली समीर जवळ आली. समीरनं तिला मगाशी घेऊन दिलेली पर्स तिनं हातात धरली होती. जुन्या पर्समधलं सामान तिनं त्या नव्या पर्समध्ये केव्हाच भरून टाकलं होतं. काय बोलायचं ते न सुचून ती म्हणाली, ही पर्स वापरे ना मी भाऊजी, मला खूप आवडली. थँक्स पर्स बद्दल. वेलकम, समीर म्हणाला. क्षणभरानं अंजलीनं मान वर केली. समीरच्या नजरेत थेटपणे नजर गुंतवत तिनं विचारलं, आता परत कधी याल भाऊजी. पुन्हा नक्की येईन मी वहिनी, लवकरच. समीर म्हणाला, किंचित हसला, वळला. त्यानं कारचा ताबा घेतला, ती सुरू केली. एक झटका घेऊन कार हलली आणि संथ गतीनं पळायला लागली.